तर मित्रांनो, तर तुम्हाला मी फार्मर आय डी जे तुमचं तयार झालेलं आहे ते कसं चेक करायचं हे तुम्हाला सांगतो. सर्वप्रथम तुम्हाला काय करायचं आहे, ॲग्रीस्टॅक ह्या वेबसाईट ॲग्रीस्टॅक असं टाईप केल्यानंतर सर्वप्रथम जे पहिलं वेबसाईट दिसेल फार्मर रजिस्ट्री ॲग्रीस्टॅक, त्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला सर्वप्रथम सर्वात वरी जे चेक एनरोलमेंट स्टेटस आहे वरती, तिथं क्लिक करायचं आहे. त्यावर क्लिक केलं की इथे एनरोलमेंट आय डी आणि आधार नंबर, जेव्हा तुमचा फार्मर आय डी तयार होत असतो तेव्हा तुम्हाला एक मेसेज येतो एनरोलमेंट आय डीचा, ते सुद्धा तुम्ही इथं टाकू शकता. किंवा सर्वात सोपं इथं आधार कार्डला सिलेक्ट करायचं आणि इथं आधार नंबर टाकायचा. आधार नंबर टाकला, चेकवर क्लिक करायचं आणि तुमचा मग 30 दिवसाचा तो टाईम आहे. पूर्ण 30 दिवसामध्ये तुमचा फार्मर आय डी हा जनरेट होतो. आता इथं बघू शकता की आधार नंबर आहे आणि त्याच्या खाली जे सेंट्रल आय डी म्हणजे हा जो सिलेक्ट आहे, हे इथं सेंट्रल आय डी जे दिसते तुम्हाला आधार नंबरच्या खाली, ठीक आहे, तो आहे तुमचा फार्मर आय डी. तो हा नोट डाऊन करून ठेवायचा आणि कोणत्या पण तुम्हाला कामासाठी लागणार असेल तेव्हा तुम्हाला तो घ्यायचा आहे आणि वापरू शकता. धन्यवाद.